नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत काळ, काम आणि मजूर यावरील उदाहरणे. तर पहिले उदाहरण काय आहे पहा. विजय हा एक काम 12 दिवसात पूर्ण करतो. तर विजयने 5 दिवस काम केले. तर आता शिल्लक काम किती आहे व शिल्लक काम किती टक्के आहे? तर पहा, 12 म्हणजेच 12 काम पूर्ण म्हणजे 100%. एक काम 12 दिवसात पूर्ण करतो म्हणजेच 100% काम पूर्ण करतो. आता राहिले किती काम? 12 पैकी 5 काम पूर्ण केले म्हणजे 7 काम शिल्लक राहिले. आता 7 काम शिल्लक राहिले. 7 म्हणजे किती टक्के हे आपल्याला काढायचं आहे. ते आपण एक्स मानून घेऊ. आता आपल्याला तिरकस गुणाकार करायचा आहे. बघा, 7 गुणिले 100 भागिले 12. आता पहा, 7 गुणिले 100 700 भागिले 12. आता यांचा आपण भागाकार करून घेऊ. 700 भागिले 12. 700 भागिले 12. आता पहा, 12 ने 700 ला भागालो. 12 ने 70 ला भागवलो. 12 पंचे 60. आता 70 मधून 60 गेल्यानंतर राहिले 10. परत 0 आहे तसा उतरून घेऊ खाली. आता 12 ने 100 ला घालू भाग. पहिल्यांदा 10 ला भाग जात नाही, तर पूर्ण 100 ला भाग घालू. 12 टे 96. 12 टे 96. आता 100 मधून 96 गेले, राहिले 4. राहिले 4. आता 12 ने परत 4 ला पूर्ण भाग जात नाही पहा. 12 ने 4 ला भाग जात नाही. म्हणून आपण 0 ने भाग घालवायचा. 4 वरती 0 घेतले आणि उत्तरमध्ये दशांश चिन्ह दिले. आता परत 12 ने 40 ला भाग घालवायचा. 12 तिरक 36. वरती उत्तरमध्ये 3 लिहिले. खाली 40 मधून 36 वजा केले. परत 4 आले बघा. परत 4 वरती 0. 12 तिरक 36. आता 3 3 हा कंटिन्यू येत राहील. बाकी कायम कंटिन्यू 4 शिल्लक राहत जाईल. म्हणून उत्तर आहे 58.33. उत्तर आहे 58.33. आणि शिल्लक काम किती आहे ते? आता 12 पैकी 5 काम पूर्ण केले म्हणजे 7 काम शिल्लक आहे. 7 काम शिल्लक आहे म्हणजे 7/12 काम शिल्लक आहे. आणि आणि टक्केवारीमध्ये 58.33% काम शिल्लक आहे. धन्यवाद मित्रांनो.